नमस्कार, आर न्यूजच्या शनिवार दिनांक 13 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात अंधांचे प्रश्न सोडवण्यासाठी छोट्या छोट्या खेड्यातून प्रयत्न केले जात आहेत। यासारखं महान कार्य नाही। केंद्रीय GST विभागाच्या सहाय्यक आयुक्त पूजा कदम यांचे गौरवोद्गार। गडिंग्लज आजरा तालुक्यात रुजलेल्या मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा 11वा वर्धापन दिन उत्साहात। दिवंगतांच्या स्मृतीही जपणार आणि पर्यावरणाचं संवर्धनही करणार। गावातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत झाड लावणार आणि रक्षाही झाडाला घालणार। गडिंग्लज तालुक्यातील कौलगेकरांचा स्तुत्य उपक्रम। MR युनायटेड ट्रॉफी शालेय फुटबॉल स्पर्धेला झाली आजपासून सुरुवात। महाराणी राधाबाई हायस्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त 13 वर्षाखालील गटासाठी आयोजित करण्यात आली आहे स्पर्धा। गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे करण्यात आले आयोजन। हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी बनवले पोवाडे, निबंध, चारोळी, कवितांचे भित्तीपत्रक। राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त करण्यात आलं आयोजन। मुख्यमंत्र्यांच्या परिपत्रकाचंही करण्यात आलं वाचन। तुफान गर्दीनं पुढारी शॉपिंग फूड फेस्टिवलला झाला प्रारंभ। प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते फीत कापून झालं फेस्टिवलचं उद्घाटन। सायंकाळी प्रल्हाद विक्रम यांच्या बच्चन हिट्सनं जिंकली उपस्थितांची मनं। शिवराज कॉलेज मैदानावर 16 जानेवारीपर्यंत घेता येणार आहे सर्वांना याचा लाभ। आणि जय श्रीरामच्या जयघोषात काढण्यात आली सुळे इथं कलश मिरवणूक। टाळ मृदुंगाच्या आणि ढोल ताशांच्या गजरात ग्रामस्थांचाही उत्साही सहभाग। क्षणचित्रांच्या माध्यमातून पाहूयात हा श्रीराम भक्तीचा सुळेकरांचा सोहळा।